बाई आगमनाने उजळले भवन दीपाच्या तेजात येते नागल्याची बुद्धीच्या स्वरूपात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई अशा तमाम महापुरुषांना मी अभिवादन करतो। आज शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह या ठिकाणी फेअरवेल पार्टीचा आयोजन केला आहे। या फेअरवेल पार्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित या हॉस्टेलचे अधीक्षिका राऊत मॅडम, माझ्यासोबत आलेल्या माझ्या ताई मुक्तिपथ तालुका संघटिका निळाताई खिल्लागे,
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका गायकवाड मॅडम, गौतम सर, माझे सहकारी मित्र सर गुंडे सर, सॉरी माफ करा, या मंचकावर उपस्थित वसतिगृहातील विद्यार्थी तसेच या वसतिगृहात उपस्थित असलेले शिक्षक विद्यार्थी, फेअरवेल कार्यक्रम म्हटला तर आपण वर्षभर शिक्षण घेत असतो. शिक्षणाच्या माध्यमातून आपण मित्र मैत्रिणी यांच्या सहवासात असतो. हा सहवास आपण या फेअरवेल पार्टीनंतर दूर राहतो, त्यांच्यापासून आपण दूर जातो. या निमित्तानं आपल्याला सोबत शिक्षणासोबत इतर गोष्टी जे काही शिक्षणामध्ये घडतात त्या आपण नवीन शिकण्यासारखं असते, ते म्हणजे मैत्री. आपण चांगलं मित्र चांगलं मैत्रीण जर आपल्याला मिळाली तर आपण चांगल्या पद्धतीमध्ये पुढे आयुष्यात आपलं भविष्य बनवू शकतो, चांगले गुणही मिळवू शकतो. मैत्रिणीमध्ये चांगले गुण असतात आणि वाईटही गुण असतात. चांगल्या मैत्रिणी आपल्याला पुढे नेण्यासाठी, अभ्यासासाठी आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये मदत करतात. आज फेअरवेलचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. मी बघतोय की या ठिकाणी येथील विद्यार्थी आणि साडी एकसारख्या साड्यामध्ये मस्त सजावट आणि व्यवस्थित सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज हा कार्यक्रम या ठिकाणी केला जात आहे. या कार्यक्रमाचा निमित्तच हा आहे की बा फेअरवेल आपण एवढे दिवस सोबत होतो, आता मी तुम्हाला गुड बाय आणि गुड लक म्हणते. बरेचदा काय होतं, शिक्षण घेताना हॉस्टेलमध्ये आपण राहत आहोत, आपल्यासोबत अनेकदा काही अडचणी भासतात. वसतिगृहातील अध्यक्षिका मॅडम असतात, त्यांना आपण काही गोष्टी असते की ते आपण कधी शेअर करू शकत नाही, पण आपण आपल्या मैत्रिणीला नक्की शेअर करतो. आपण मैत्रिणीकडे ते समस्या मांडतो आणि ती मैत्रीण म्हणते तू चिंता नका करू, मी आहे तुझ्या पाठीशी. आपण मॅडमला जर आपल्याने तो प्रॉब्लेम सुटला नाही तर आपण मॅडमला सांगू, आपण तो सोडवण्याचा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीला ज्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला अशी सावित्रीबाई फुले, ज्यांनी 25व्या वर्षी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते असे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम नमन करून माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राऊत मॅडम, गृहपाल मुलीचे वसतिगृह कोरची, कार्यक्रमाला मंचावर किन्नाके मॅडम, गायकवाड मॅडम, राहुल भाऊ आंबाते पत्रकार आणि गौतम सर, तसेच बाकी मान्यवरांची तेवढा परिचय नसल्यामुळे त्यांची एकदा माफी मागतो आणि सर्वांचं माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. आजचा दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात, म्हणजे जे कॉलेज शाळेला असतात, हा प्रत्येकाच्या आयुष्यातला दिवस असतो. निरोप घेणं म्हणजे काही एकमेकांना सोडून जाणं अशातला भाग नसतो. तात्पुरता दुरावा निर्माण होतो, याला आपण निरोप समारंभ असं म्हणतो. आणि एक चांगली गोष्ट असते की आपण इथून पुढे तरी चांगलं करण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडत आहे, त्यासाठी पण हा निरोप समारंभ असतो. त्यामुळं जास्त काही दुःखी होण्याची गरज नाही की आज निरोप समारंभ आहे आणि आपण एकमेकाला सोडून चाललोय. आपण एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणारच आहोत. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत आणि एकमेकाची मैत्रिणी मित्र टच मध्ये राहणारच आहेत. त्यामुळं निरोप समारंभ तुम्हाला अजून भविष्यात पण येतील. मी थोडं तुम्हाला स्पर्धा परीक्षेबाबत सांगतो.
जे फायनल इयर आणि सेकंड इयरला आहे त्यांनी थोडं स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडे थोडं हे केलं पाहिजे. म्हणजे काय आहे की आपण शब्द संपवतो जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आपण नेहमी बघतो सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं सपत्नीक म्हणजे जोडीनं कुठेतरी त्यांचा सत्कार होत असतं. त्यांना तर कोटी कोटी नमन. आणि क्रांतीसूर्य आपले बिरसा मुंडा यांना यांच्या प्रतिमेला त्रिवारवंदन करून मंचकावर उपस्थित झालेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लाभलेल्या राऊत मॅडम, आमच्या सोबती मैत्रिणी किनाकी मॅडम आणि राहुल आवाजे पत्रकार, त्याचप्रमाणे एकलव्य स्कूलचे श्रीमान्य गौतम सर, त्याचप्रमाणे सरकुंडे सर आणि मंचकावर उपस्थित झालेल्या आपल्या नव्या आपल्या प्रमुख आणि अरुणा गुन्हाडी मॅडम, त्याचप्रमारे श्री आदरणीय भूषण डोकरमारे सर आणि माझ्या समोर असलेले माझ्या मैत्रिणी, यामध्ये माझ्या काही विद्यार्थिनीच आहेत ज्यांना मी जवळून खूप पहिल्या वर्गापासून बघितलेलं आहे. त्या डोळ्यासमोर दिसत आहेत आज इतक्या मोठ्या झाल्या, ते बघून मला खूप असं कौतुक वाटत आहे. आणि आज निरोप समारंभ, निरोप म्हटलं की आता बघितलं आपण की बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आम्ही सुद्धा निरोप समारंभ खूप जणांचे आयोजन केलेला आहे, आम्हाला सुद्धा आमच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. तर निरोप म्हटलं की बघा एक दिवस आपण आपल्याला या जगाचा सुद्धा निरोप घ्यावा लागतं. निरोप हा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसं एखादं लग्न झालं, मुलीला आपण निरोप देतो. आता तुम्ही 10वी 12वी आणि फायनल इयरच्या मुली या ठिकाणी तुम्ही निरोप तुम्हाला आयोजन केलेला आहे की यानंतर तुम्हाला पुढच्या पावलासाठी तुम्हाला जायचं आहे. तर आपण बघतो की या आता काही मुलीने खूप छान अनुभव सांगितले की मी पहिल्यांदा आली, मॅडम घाबरत होती आणि हळूहळू मग आपण या ठिकाणी रमलो. खरंच आहे की जेव्हा आपण पहिल्यांदा पाऊल टाकतो तेव्हा आपल्याला वाटतं की या ठिकाणी भीतीचं वातावरण कसं होईल, काय होईल. पण जेव्हा आपण एका घरामध्ये येतो, खरंच आहे तुमचं, तर त्यामध्ये आपल्याला काही चांगल्या गोष्टी काही रागवल्या जातात की जेणेकरून आपल्याला चांगले संस्कार व्हावे. तर या सगळ्या संस्काराची पुंजी घेऊन आपल्याला जावं लागतं. बघा बेंच तिथेच राहते पण वर्ग आपल्याला सोडावं लागतं. जसा पहिलीतला विद्यार्थी दुसरीमध्ये येते, दुसरीतला तिसरीत, वर्ग तोच राहतो, बेंच तेच राहतात, फक्त आपल्याला वर्गामध्ये जावं लागतं. आणि अशाच प्रकारे 10वी 12वीचा वर्ग म्हणजे तुमचा टर्निंग पॉईंट की ज्या ठिकाणी आपल्याला आपलं कॅरियर निवडावं लागतं, की ज्या ठिकाणी आपल्याला आपण काय होणार आहोत. एखाद्या वेळेस तुम्हाला काय व्हायचं आहे म्हटलं की लहान मुलं कधी कधी मला कलेक्टर व्हायचं आहे म्हणते, आपण हसून टाकतो, बापरे कलेक्टर म्हटलं. पण त्या बघा त्या कोवळ्या चिमुकल्याच्या डोळ्यासमोर एक कलेक्टरचं स्वप्न असतं. त्यासाठी आपल्याला मग भवितव्यासाठी आपल्याला त्याचं ध्येय समोर ठेवावं लागतं आणि त्या ध्येयाप्रत्येशी आपल्याला झुंज द्यावी लागते आणि कठोर परिश्रम करून आपल्याला तो ध्येय गाठावं लागतं. जसं एका गावची गोष्ट आहे की त्या गावामध्ये डोंगर होतं, त्या डोंगरावर जायसाठी खूप लोक घाबरायचे, अरे जाऊ नको बाबा, जो डोंगरावर गेला तो कधीच परत आला नाही. 5 मित्रांनी एक संकल्प केला की चला रे म्हणे आम्ही जाऊया. 5 मित्र पुढे जाऊ लागले. समोर 2, मागे 2, मधात 1 होता. समोरच्यांना वाटलं अरे पुढे काही आहे तर नाही. मग गावचे लोक सांगत होते की डोंगरावर गेलेले माणसं वापसच नाही आले. त्यांना वाटलं की नको रे बाबा, आपला जीव प्रिय आहे आणि म्हणून ते मागे वळले. मधातला जो व्यक्ती होता त्याला पण घेऊन गेले. शेवटी 5 पैकी 4 वापस आले आणि 5वा जो होता तो चालत राहिला आणि शेवटी त्या ध्येयाप्रती गेला आणि त्यांनी आपला तो ध्वज आहे तो त्याने त्या ठिकाणी रोवला. आणि तिथून सगळे लोक म्हणू लागले बापरे, आम्ही तर म्हटलं की परत येणार नाही तू आला. पण त्यांनी म्हटलं की मी कोणाचं ऐकलं नाही, मला ऐकायला येत नाही. माझ्या कानाला ऐकणारी जी मशीन होती ती मी कुठे ठेवली, खालीच ठेवली. आणि मी अशा प्रकारे कुणाचं न ऐकता मी आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहिलो आणि त्यापर्यंत पोहोचलो. सांगायचं तात्पर्य असंच म्हणजे की आपल्याला
जर आपल्याला हे गाठायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल. आणि बघा, हे विद्यार्थी जीवन असतं. आपण म्हणतो की विद्यार्थी हा ज्ञान सागरावर चरणारा मासा आहे, होणारा मासा आहे. तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणचं ज्ञान वेचीत आपल्याला पुंजी करून आपल्याला कुठेतरी हेच गाठावं लागतं आणि हे जीवन आपल्याला परत मिळत नाही. बघा, एकदा आपलं लग्न झालं की आपण वैवाहिक जीवनात जातो, शिकत असतो आपण. पण हे जे लग्नाच्या आधीचं जे आपलं जीवन असते ते खूप गोल्डन लाईफ आपण म्हणतो. स्कूल डेज इज गोल्डन लाईफ, कॉलेज लाईफ इज गोल्डन लाईफ म्हणतो आपण. तर हे सुवर्ण क्षण आपल्याला आयुष्यात भेटत नाही. यामध्ये आपल्याला अनेक मैत्रिणी मित्र भेटतात, बरोबर आहे. तर आपण चांगलं जग भलं तर आपण भलं अशी गोष्ट असते. म्हणून आपण कुठेही गेलो आपण चांगलं तर आपल्याला चांगल्याच मैत्रिणीचा सहवास लागतो. बघा, पाण्याचा एक थेंब जर तव्यावर पडला, गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच नष्ट होऊन जाते, बरोबर आहे ना. आणि मग जर एक पाण्याचा तोच थेंब जर समुद्रातील एका शिंपल्यामध्ये पडलं, उघड्या शिंपल्यामध्ये पडलं तर त्याचा मोती होतो. फरक फक्त त्याला पडला तो सहवासाचा, बरोबर आहे. जो एक मोती बनला आणि ते अस्तित्वच नष्ट झालं, फक्त त्याचा फरक पडला आहे तो सहवासाचा. अशा प्रकारे आपल्याला सहवास, आपल्याला चांगले काय वाईट काय ह्या गोष्टी आपल्याला समाजात जीवन जगताना कळल्या पाहिजे. आणि विशेषतः म्हणजे मुलींना सांगायसाठी जग हे फार विचित्र असतं आणि त्या विचित्र समाजामध्ये राहताना आपल्या मुलींना, स्त्रियांना खूप असं काटेकोरप्रमाणे आणि असं एकदम म्हणजे चला किंवा चतुराईनं आपल्याला राहावं लागतं. कुणी चल म्हटलं तरी जायचं नाही म्हणायला शिका, एका वाक्यात म्हणजे. नाहीतर आपण चल रे बाबा आणि आपण मोबाईलच्या युगामध्ये खूप आपण वावरतो. पण त्याच ठिकाणी जगताना आपल्याला सावधगिरीने सुद्धा बाळगलं पाहिजे. समाजामध्ये खूप ज्ञान आहे आणि या ज्ञान शिखरामध्ये तुम्ही तरी उच्चांक गाठा. आणि जास्त न बोलता तुमच्या कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला आहे आणि 10वी 12वीच्या परीक्षा नुकत्याच तोंडावर आलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रमाला थोडं कुठेतरी उशीर झालेला आहे. आणि तरी पण का होईना तुम्ही आयोजन केलं, खूप छान आयोजन केलंय, खूप छान झाले दिसत आहे. आणि तुम्हाला आता अभ्यासालाही लागलं पाहिजे आणि आपण तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. छान गुणांकाने पास व्हा आणि आपलं भवितव्य घडवा. एवढंच बोलून मी माझ्या या शब्दांना इथं थांबते, विराम देते आणि सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक अशा शुभेच्छा. धन्यवाद. माँ सावित्रीबाई फुले, जिनको हम क्रांति ज्योति के नाम से भी जानते हैं, उनको हम नमन करते हैं. और उनके पतिदेव महात्मा ज्योतिबा फुले, जिन्होंने स्त्री अर्थात अपनी पत्नी को पढ़ाया और फिर उनके द्वारा आज यहाँ पर जो मुलींचे वसति गृह में रहने वाली गर्ल्स हैं, हम समझते हैं कि इनका बहुत बड़ा योगदान है. अगर हम माँ सावित्रीबाई फुले को सरस्वती कहें तो इसमें अतिशयोक्ति नहीं होगी, इसमें कोई झूठी बात नहीं होगी, एकदम सच बात होगी. तो इसके साथ यहाँ पर मंच पर उपस्थित हैं हमारे हॉस्टल की जो शिक्षिका है राउत मैम, उनके बगल में बैठी हिन्नाती मैम और उनके बगल में गायकवाड़ मैम और वार्ड पार्षद के पीछे सॉरी मैं थोड़ा नाम बोल रहा हूँ. बाकी यहाँ पर जो उपस्थित हैं बच्चे, तो मैं देखा कि बच्चे बहुत बढ़िया प्रोग्राम सेलिब्रेट किए, अच्छे डांस पेश किए. मैं तो जब डांस देख रहा था मैं तो भूल ही गया था कि मैं भी यहाँ पर हूँ. मैं डांस में खो गया था पूरा. और इतना भाव विभोर करने वाला डांस आप सकता है कि मैं तो थोड़ी इसमें खो गया था. पता नहीं पाया मैं गया हूँ और डांस में हूँ, बाहर हूँ, कुछ नहीं आ रहा है. जबकि मुझे गाना तो कुछ नहीं आ रहा था क्या गा रहा है, लेकिन उसका म्यूजिक और आप सबका जो डांस है वो हृदय को हिला करने वाली अच्छा लगा था मुझे. और अभी जैसे कि नाकी मैम ने एक पूरा सामूहिक रूप से एक छोटा सा डांस कराया, ये दोस्तों हम ना तोड़ेंगे. ये भी लाजवाब पूरा समझ लीजिए कि दिल को झकझोर देने वाला ये डांस था.
फिलहाल हमको डर लगा कि मैं डांस जानता नहीं करना, इसलिए मैं डर गया, उसमें भीड़ नहीं आया। इसके लिए सॉरी मैं सिर्फ वीडियो बना रहा था। मैं सोचा कि मैं उस भीड़ का हिस्सा तो नहीं बन पा रहा हूँ, लेकिन इस भीड़ को अपने कैमरे में मैं जरूर कैद कर लूँगा ताकि मैं आप सबको बराबर याद कर सकूँ। मुझे वास्तव में बहुत ही अच्छा लग रहा है। दुख हो रहा है उन बच्चों के लिए जो यहाँ से मतलब जल्दी दिखाई नहीं पड़ेंगे, दिखाई पड़ेंगे हो सकता कभी अगर कभी आप बड़े बड़े ओहदे पर पहुँचते हैं, IAS, PCS, डॉक्टर, इंजीनियर, बड़े बड़े पुलिस अधिकारी और तमाम जितने विभाग होते हैं, तहसीलदार हैं, लेखपाल हैं, जो भी है, जितने हैं छोटे मोटे बड़े सभी अपने आप में सम्माननीय पद हैं। अगर आप उसमें होंगे, आपका चेहरा मैं देखा हूँ, आप मुझे देखे हैं, तो कभी मुलाकात होगी तो बड़ा गर्व होगा कि हम लोग कभी मुलाकात किए थे और हम लोग वहाँ बात किए थे। तो ये सब बड़ी अच्छी बात होगी। मुझे इस बात की बड़ी खुशी होगी बाद में अगर आप लोग सफलता पाएंगे। और शायद मैं एक बार यहाँ पर मोटिवेशन क्लास भी दिया था, सब सारे मुझे पहचानते होंगे मुझे लगता है। पहचान रहे हैं ना? यस सर। अच्छा, तो मुझे आपका चेहरा